नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि आजचा व्लॉग थोडासा वेगळा आहे. त्या दिवशी मी माझा फूड प्रोसेसर दाखवल्यानंतर तुमच्या खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या. तर त्या कमेंटचं उत्तर माझ्याकडे जेवढे आहेत ते देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला होता. तर हे सगळं सामान जेवढं आहे ना ते सगळं मी धुवून व्यवस्थित ठेवले, कारण आता मला मिक्सरचा आपला डेमो द्यायचा आहे, म्हणजे फूड प्रोसेसरचा. हा फूड प्रोसेसर जेव्हा आणला होता ना, तर तेव्हा हा व्हिडिओ घेतला होता. माझ्या एका मैत्रिणीला पाठवायचं होतं म्हणून घेतला होता. तर एवढी सगळी भांडी आली होती ह्या मिक्सरसोबत. प्रीती कंपनीचा आहे हा, आणि जेव्हापासून घेतला आजपर्यंत तरी काही प्रॉब्लेम आला नाही बरं का. याचं मटेरियल एकदम चांगलं आहे, कारण हा काही प्रमोशनल व्हिडिओ नाही बरं का. हा आपला घरातला रोजचा मी नेहमी सांगते तुम्हाला. पण कमेंट खूप आल्या म्हणून मी ह्याच्यावर व्हिडिओ बनवायचा विचार केला. आणि माझ्या जवळच्या मैत्रिणींनी पण बरेच जणांनी मेसेज करून विचारले कसं आहे काय आहे, सगळं विचारत होते. त्यामुळे म्हटलं चला व्हिडिओज बनवावं आणि एक डेमो पण दाखव कसं वर्क होतं एक्झॅक्टली हे. आपलं हे भांडं जे मिक्सर सोबतच आलं होतं त्याच्यामध्ये खिसणी अटॅच करते मी, आणि हे असं पॅक करून घ्यायचं एकदम. आणि आपल्याला सगळं ह्याच्या सोबतच आलेलं आहे. तर आता आपण गाजर किसून घेणार आहे. गाजराचा हलव्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, पण ठीक आहे आता प्रॉपर डेमो देते मी तुम्हाला ते ह्याच्यामध्ये बघून. आता जवळजवळ 1 किलो गाजर होती ही, आणि एक अर्ध्या मिनिटात झाली असतील आपली किसून. आणि सेम अशाच पद्धतीने ना तुम्ही बीट किसू शकता, किंवा अजून दुसरं काही खिसायचं असेल ना तुम्हाला, सेम असंच किसू शकता. लगेच काही सेकंदामध्ये आपल्याला किसून भेटतं, आणि एकसारखे एकदम किसले गेलेत बघा. टाइम खूप असतो ह्याच्यामध्ये, एकदा इन्व्हेस्टमेंट होते आपली, पण टाइम खूप असतो ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये ना, आता हे खिसणी बाजूला काढून ठेवते मी, आणि आता कटर जोडते. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला स्लाइसमध्ये ज्या गोष्टी कट करायच्यात ना, तर त्या कट करू शकतोय आपण. आता ओपन करून बघितलं तर असे एकसारखे कट झालेत आपण. आणि स्पीडवर पण बऱ्याच गोष्टी असतात. आता जसं व्हिडिओ चालू होता त्याच्यामुळे स्पीड कमी जास्त झाल्यामुळे पातळ कमी पातळ कशा पाहिजेत आपल्याला तशा चकत्या निघतात ह्या. बटाट्याचे वेपर्स बिपर्स करायला एकदम भारी आहे हे. काकडी झाली, आता आपण बटाटा पण बघूया. आणि हे सगळं सामान आधीच मी धुवून ठेवलंय, वाळत घातलंय तिथं. आणि हे बघत आहे किती छान एकसारख्या चकत्या पडलेत. तर या चकत्या बघायलाच एकसारख्या प्रॉपर असं दिसत होत्या. आणि मागं जे थोडंसं दिसतं ना चुरा, तर तो शेवट एंडला राहिलेला आहे ना, त्याचा तसा चुरा दिसतोय. पण मेन जे चकते आहेत ना एकसारख्या झाल्यात आपल्या. आता हे काळे पडते म्हणून मी आधीच पाण्यामध्ये ठेवते. आता ह्याच्यानंतर आपल्याला कधी कधी बिर्याणीसाठी उभा कांदा चिरायचा असतो, किंवा कांदा भजी वगैरे बनवायची असते. तर जास्त क्वांटिटीमध्ये चिरायचा असेल ना, तर कांद्याची साल आधी काढून घ्यायची वरून सगळी, आणि मग तो ब्लेड आपण आधीच अटॅच केलेला आहे. तर आता डेमोसाठी मी आपल्याला पाहिजे तेवढा, पण एकाच वेळी किलोभर कांदा तर आपण करू शकतो ह्या भांड्यामध्ये. तर बघूया आपण कसा झालाय. तर हा एकसारखे एकदम कांदा चिरला गेलाय. भरपूर भज्यासाठी वगैरे आपण असा उभा चिरू शकतो. चौकोनी चिरायचा असेल ना, तर चौकोनी कांदा पण चिरता येतोय आपल्याला. पण हे ब्लेड अटॅच केलं होतं म्हणून मी या पद्धतीने तुम्हाला दाखवलं. तर चौकोनी पण दाखवते पुढे. परत हाच ब्लेड वापरून ना आपण कोबी कसा चिरायचा ते बघतोय आपण. आता माझ्याकडे कोबी यांना आणायला सांगितल्यानंतर ह्यांनी हा पर्पल कलरचा कोबी आणला होता. तर म्हटलं आता हां ठीक आहे, आपण बघू आता हे चेक करू कसं कट होते. आपण चाकूवर कसं एकसारखं कट करतो ना, सेम तसाच थोडे थोडे बारके बारके तुकडे करून घेतले. आता हे बघताय तुम्ही एकदम एकसारखं झालं हे. फक्त ह्याच्यामधले ना मधली जी जाड एक शिर असते ना कोबी मधली, तर ती फक्त बाजूला काढली होती मी, आणि बाकी एकसारखं एकदम चिरला गेलं. आपला पत्ता कोबी आहे हा, जांभळ्या कलरचा. सेम अशाच पद्धतीने आपण भेंडी पण चिरू शकतो, म्हणजे बऱ्याच भाज्या कट करू शकतो जर जास्त क्वांटिटीमध्ये असतील तर.
आता हे चौकोनी कट करण्यासाठी, जसं मी म्हटलं कांदा चौकोनी कट करता येतो, तसं आता बीट मी चौकोनी कट करून दाखवते तुम्हाला. आता हे बघू शकताय की एकदम जास्त बारीक कट झालं हे माझ्याकडनं, थोडा जास्त मिक्सर चालू राहिल्यामुळे. पण जर तुम्हाला मोठे मोठे तुकडे करायचे असेल ना, काही सेकंद बंद चालू केलं तरी पण चांगले चौकोनी चौकोनी तुकडे होतात त्याचे. आता हा जो बीट दिसतोय एकदम हे स्टोन कशा असतात ना, खडे वगैरे, सेम तसं बारीक झाले एकदम. चेरी वगैरे कशी दिसते ना, तसं दिसतंय सेम. बाकी तुम्हाला कांदा बटाटा चिरायचा असेल तर काही सेकंद फक्त मिक्सर ऑन केला तर चांगले मोठ्या चौकोनी तुकडे होतात. आता खोबरं किसायचा ट्राय मी पण पहिल्यांदाच करणार होते, कारण मला मागच्या वेळी खूप कमेंट आले त्या खोबरं किसते का दाखवताय म्हणून. तर आता इथं बघू शकताय की खोबरं किसलं गेले, ओलं खोबरं आहे आपलं हे, तर चांगलं किसलं गेले. फक्त किसणीची एकच साईज अवेलेबल आहे आपल्याकडे, त्याच्यामुळं एकाच साईजमध्ये किसलं जाते. तसं आपल्या किसणीमध्ये कसं 2 वेगवेगळ्या साईजमध्ये आपण किसू शकतोय, तसं इथं एकाच साईजमध्ये किसायला लागते आपल्याला. ह्याच्यानंतर मागच्या वेळी मी तुम्हाला मोसंबीचा ज्यूस दाखवलेला, तर त्याचं अटॅचमेंट असं जोडायचं आहे. मोसंबीच्या ज्यूससाठी हे स्पेशल वेगळं भांडं आहे जरासं. आणि आता हे मी जोडून घेते, आधी जोडावं लागतं. जेव्हा तुम्ही मिक्सर घ्याल तेव्हा तुम्हाला युजर मॅन्युअल असतं, त्याच्यावरून लक्षात येईलच हे कसं जोडायचं आहे ते. आणि आता हे मी जोडून घेतले. आता हे मोसंबी आधीच कट करून ठेवलेत मी, आणि त्यातलं जसं मी म्हटलं तसं बिया बाजूला काढून ठेवायच्या, म्हणजे ज्या कट झालेले बिया आहेत त्यामुळे कडवटपणा होतो थोडासा. आता मी हे करून घेते. आता खरं तर ही मोसंबीमध्ये जास्त रसच नव्हता, तरी पण आतलं जे काहीच वेस्ट जात नाही, म्हणजे सगळं निघतंय आणि कचरा पण साईडला निघतोय. आपण जेव्हा आपल्या मिक्सरमध्ये करतो ना, आपल्याला ते गाळायला वेगळे भांडं लागतं, ते नीट करायचं खूप झंझट पडतं. ह्याच्यामध्ये काय नाही, इझिली आरामात होऊन जाते. आणि आपला मोसंबीचा ज्यूस पण आता रेडी झालाय. तसं एका शॉर्टमध्ये मी सांगितलं होतं, दाखवलं पण होतं तुम्हाला मोसंबीचा ज्यूस बनवताना, आणि त्याच व्हिडिओला भरपूर कमेंट आलते, म्हणून म्हटलं ठीक आहे हा व्हिडिओ बनव. आता कणिक मळायसाठी ते वेगळं अटॅचमेंट आहे, ते प्लास्टिकचं जे आहे ना ते ॲड करायचं त्याच्यामध्ये, आणि मग आपल्याला जेवढी कणिक पाहिजे तेवढी कणिक घ्यायची. त्याच्यामध्ये मीठ टाकलं मी, आणि थोडंसं जे तुम्ही तेल आपण वापरतो तर तेल टाकायचं आणि पाणी टाकून द्यायचं. पाण्याचा अंदाज नाही आला तरी चालतो, कारण वरून आपण वाटतो ड्राय झाले की. पाणी वरून आपण लागेल तसं पण टाकू शकतो, तशी सोय आहे त्याच्यामध्ये. आणि कणिक एवढी सॉफ्ट होते ना, ह्याच्या चपात्या खूप मऊ होतात, म्हणजे हातानं चुरल्यापेक्षा पण चांगली चुरली जाते कणिक. घरी काही मोठा कार्यक्रम असेल तर हे भांडं खूप उपयुक्त आहे बरं का आपल्यासाठी. आता डाळिंबाचा ज्यूस बनवून दाखवते तुम्हाला. आणि ह्या ज्यूससाठी ना हे सेपरेट भांडं आहे आपलं. तर आता मी हे जोडून घेते भांडं. आता आपण ह्याच्यामध्ये ना डाळिंबाचा ज्यूस करून बघतोय. तर डाळिंब आधीच सोलून घेतलं होतं मी, आणि ते आता डाळिंबाचे जे डाळिंब आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून घेते, आणि बघूया आता कसा ज्यूस बनतोय आपला. तुम्ही लय बारकी.
आता बघू शकताय हा जो ज्यूस आहे ना, तर डाळिंबात नॉर्मली बिया असतात, तर बिया आतच राहतात आणि ज्यूस मात्र साईडने व्यवस्थित निघून येतो आपल्याला ग्लासमध्ये. तसं तर ज्यूस पिण्यापेक्षा फळ खाल्लेली कधी पण चांगली, कारण त्याच्यामध्ये जास्त फायबर्स असतात. पण कधी कधी आपल्याला ज्यूस प्यायची इच्छा होती, लहान मुलं असतात त्यांना प्यायची इच्छा होती ज्यूस, मग तेव्हा उन्हाळ्याच्या दिवसात ठीक आहे आपण पिऊ शकतो ज्यूस. तर आपल्याकडे आहेत, भांडं आपल्याकडे आहे, मग ज्यूस करायला काही प्रॉब्लेम नाही, आपण म्हणजे हायजीन पण मेंटेन करू शकतो तसं. आता इथं बघू शकताय तुम्ही की आपला हे डाळिंबाच्या ज्यूसमध्ये ना, तर मधले जे राहते ना डाळिंबाचे कण, तर ते मध्ये तसे राहिले साईडने, आणि आपल्याला चांगला असं गाळून आल्यासारखा ज्यूस आपल्याला साईडने आला होता. आता हे धुवून बाजूला काढू शकतोय आपण. फायनली बऱ्यापैकी मी सगळा डेमो देऊन झालाय तुम्हाला, म्हणजे कसं कसं काय काय यूज करायचंय हे. तर एवढं सगळं मी बारीक करून ठेवलंय, बघू शकताय तुम्ही, चकत्या करून ठेवलंय. आता 8,500च्या आसपास आपल्याला हा फूड प्रोसेसर भेटला होता, पण वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, काम खूप हलकं होतं ह्याच्यामुळं. आता एवढी सगळी कामं करायला तसं मला 2-2.5 तास गेले असते, आणि हे माझं बघा 15 मिनिटात माझं काम झालं होतं. आणि जर तुम्हाला हा फूड प्रोसेसर आवडला असेल ना, तर ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, प्रोडक्ट पण टॅग करते, डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन नक्की चेक करा एकदा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.